वॉक अँड कुक रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आपण पुन्हा रानभाज्यांच्या मेव्यामध्ये बनविणार आहे वाघाट्याची भाजी. पावसाळ्याचे वातावरण, ढग ढग जमलेले आहे, रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामध्ये वनराई फुललेली आहे. वनराईमध्ये पाने, फुले आणि फळांचा बहर आलेला आहे. आपण फुलांच्या भाज्या पाहिलेल्या आहेत, त्याचबरोबर आता आपल्याला पाहायचे एक फळ. हे फळ इतकं महत्वाचं आहे की ते आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. आपण जे बघणार आहे ते आहे वाघाटे. याला आमच्या विदर्भामध्ये वाघाटे म्हणतात. आपल्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट्समध्ये सांगालच. त्यानंतर महत्वाचं एक की हे जे फळ आहे हे फक्त आषाढ महिन्यामध्ये मिळत असते. आषाढी एकादशी येते त्या टाइमला हे फळ मिळते. याचं सर्वात महत्व म्हणजे एकादशी नंतर जी बारस येत असते त्या दिवशी या फळांची भाजी करून ही बारस सोडवली जाते. जास्त फळ जरी नाही मिळाले तरीही एक जरी फळ मिळालं तरीही त्यावर बारस सोडवली जाते. मला वाटते आपल्याकडे पण अशीच पद्धत असेल. याचं आरोग्याचं महत्व म्हणजे असं म्हणतात की 72,000 ज्या शरीरातल्या नसा आहे, तुम्ही गुगलवर सर्च कराल त्यामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की 72,000 शरीराच्या नसा ज्या आहेत त्या या एका फळाने मोकळ्या होतात. वर्षातून एकदा येणारे हे फळ आपण नेहमी खाल्लेच पाहिजे. तर यानंतर चला आता आपण बघूया वाघाट्याची भाजी. ही भाजी कशी करतात ही पुष्कळ जणांना माहित नाही किंवा कसे करून खातात हे पण कळत नाही. तर आपल्याला महत्वाचं म्हणजे एक याच प्रकारचे फळ दुसरं पण येत असते पण ते चवीला कडू असते. तर याची पहिल्यांदा आपण ओळख करूया हे फळ कसं असते. म्हणजे तुम्हालाही जर नाविन्य असेल तर ओळख करून त्याची भाजी करता येईल आणि याचा आस्वाद घेता येईल. वाघाट्यांची खरी ओळख म्हणजे ही छोटे किंवा मोठे अशा आकाराचे असतात, गोल असतात. त्यानंतर याला ओबड-खोबडपणा असतो थोडासा. जे कच्चे पेरू असतात छोट्या आकाराचे त्या प्रकारचे हे फळ दिसत असते आपल्याला. हे बघा. कारण की यामध्ये एक वेगळं पण फळ येते. ते पण वाघाट्यासारखं असते फक्त ते जास्त लांब असते आणि त्याचा हलकासा जो गंध असतो तो कडवट येतो. याचा गंध कडवट नसतो, फक्त हे चवीला थोडे कडवट असतात. तर आणि हे बघा हे छोटे पण आहे. यात मोठे पण असतात. मोठ्याला काळ्या बिया असतात त्या काढायच्या असतात आणि याला कोवळ्या ज्या बिया आहेत त्या तशाच ठेवायच्या असते. त्यांची चव पण छान येते. तर चला करूया सुरुवात. यात छोटा मोठा आकार असतो. मोठे असल्या तर काळ्या बिया असतात आणि छोट्या यांना पांढऱ्या असतात. तर त्या भाजीमध्ये घालायचे असतात आणि काळ्या बिया असेल तर काढायच्या असतात. त्यानंतर त्या बियांना छान चव पण असते. तर चला आता बघूया आपण याची भाजी. मी याला आधीच 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे. त्यामुळे याला पहिले आपण कापून घ्यायची आहे. चला मी कापून दाखवते. ही वाघाटे आहे. याला ही विळीने घेतलेली आहे कापायला. याच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या आहे. बघा याचे हे पांढरे बी आहे तर हे आपण यात घालायचं आहे. याची चव ही इतकी छान असते की माझे हे सर्वात आवडते फळ आहे आणि याची भाजी पण मला खूप आवडत असते. यात बघा हे मोठे फळ आहे पण याला काळे बी आलेले आहे. तर ह्या आपण काढून घ्यायच्या असते. हे बघा इझिली कापल्या जात आहे. जे व्हाईट आहे ते. परंतु ज्यांना काळे बी आहे त्यांना इझिली कटिंग होत नाहीये. तर त्यामुळे आपण एक प्रकार हा असा करू शकतो किंवा तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर आपण त्याला थोडं बॉईल करून घ्यायचं. बॉईल केलं की याचा हा जो भाग आहे हा निघून जातो.
हे बघा, अशा प्रकारे चम्मचने घ्यायचं म्हणजे हे असं निघून जाते याचं. वाघाट्याच्या बिया काढण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे याच्या अशा प्रकारे 2 काप करायचे आणि ते गरम पाण्यामध्ये सोडायचे. गरम पाणी होऊ द्यायचं थोडा वेळ आणि मुरू द्यायची. त्यानंतर त्याचे आपोआप बी बाहेर निघेल. ही सोपी पद्धत आहे. फक्त यामध्ये थोडीशी चव, जी ओरिजिनल नॅचरल चव असते ती थोडी कमी होते, कारण की हे पाणी फेकल्या जाते. यात सर्वात सोपी पद्धत म्हणजे याचे 2 भाग करून पाण्यामध्ये सोडायचे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची किंवा थोडं गरम होऊ द्यायचे. थोडा वेळ राहिले की याचं बी आपोआप निघून जाईल. अशा प्रकारे थोडं उकळू द्यायचं. ते कव्हर जे आहे ते सॉफ्ट झालं की बी बाहेर निघून जाते. आपल्याला एकदा चेक करून बघायचं आहे की हे नरम आले की नाही, कारण की त्यानुसार आपल्याला त्याचं बी काढायचं. हे बघा नरम आलेलं आहे. जास्त शिजू पण नाही द्यायचे, कारण की भाजी पण मग गिली होऊन जातील, तर चवीला थोडी कमी लागेल. अशा प्रकारे मी यांना काढून घेते आणि थंड झाले की याचे बी बाहेर निघेल. म्हणजे आपण 2 प्रकारे याचे बी बाहेर काढू शकतो. जसं हे बॉईल करून एका पद्धतीने याच्यात बी इझिली बाहेर निघते आणि ती थोडी किचकट पद्धत आहे. आपल्याला जी योग्य वाटेल त्याचा अवलंब करू शकता. बघा हे चमच्याने सुद्धा असं निघून जाते. अशा प्रकारे याचं आपण हे बी काढू शकता आणि ही इझी पद्धत आहे. आपण याचाच अवलंब करावा. संपूर्ण जे बोरड बी होतं ते निघालेलं आहे आणि आता आपल्याला याची भाजी करायची आहे. बघा हे एवढं बी सारं निघालेलं आहे. यासाठी लागणारे साहित्य म्हणजे एक मीडियम आकारचा कांदा घेतलेला आहे, लाल मिरची घेतलेली आहे, ही ओली लाल आहे. त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट 1 ते 1.5 चम्मच घेतलेली आहे. जेवढी जास्त पेस्ट असेल ती थोडी चांगलीच वाटते भाजीला. त्यानंतर कोथिंबीर, 2 टमाटर घेतलेले आहे, एक मीडियम आकारचा कांदा घेतलेला आहे. भाजी फोडणी देण्यासाठी हळद अर्धा चम्मच, 1.5 चम्मच धनिया पावडर, काळा मसाला, यालाच गोडा मसाला म्हणतात किंवा गोडा मसाला, चवीपुरते मीठ, मिरची पावडर 1.5 चम्मच आणि गूळ. कारण की भाजी ही थोडी कडवट असते, तर त्यामुळे थोडा गूळ टाकावाच लागतो. मी एका भांड्यामध्ये तेल घेतलेले आहे. तेल जसे वाटेल तसे घेऊ शकता आपण, कमी जास्त. मी 20 ml तेल घेतलेले आहे. तेल गरम झालेले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात सोडायचे कांदे आणि त्याला हलके हलके सोनेरी येईपर्यंत त्याला परतत राहा आणि तो हलकासा शिजलेला पण आहे. यानंतर आपण यात घालूया थोडी लाल मिरची, ते पण परतून घ्यायची आहे. लसूण अद्रकची पेस्ट, याचा थोडा सुगंध येईपर्यंत याला परतत राहायची. कारण की जेव्हा याला सुगंध येतो तेव्हा भाजीला पण चव चांगली येत असते. त्यानंतर आपण जी मिरची पावडर घेतलेली होती ती घालायची आहे. हळद, धनिया पावडर आणि चवीपुरते मीठ हे घालून चांगले परतून घ्यायचे. या भाज्यांना जास्त तेलाची गरज नसते, कारण की त्यांची ओरिजिनल चवच ही खूप छान असते.
त्यानंतर मसाला झालेला आहे, यात घालूया बारीक चिरलेले टोमॅटो. यालाही छान परतून घ्यायचे आहे गळेपर्यंत. टोमॅटोला मंद आचेवर फिरवत फिरवत ठेवायचे आणि जसे शिजले की मग यात घालायचं आहे आपण जे वाघाट्यांचे बी काढून तयार केलेले आहे, आपल्याला यामध्ये घालायचे आहे. चांगले परतून घ्यायचे. यातच आपल्याला चवीपुरता गूळ सोडायचा आहे. गुळामुळे कडवटपणा कमी होतो आणि छान लोणच्यासारखी चव पण येते. असे परतायचे आणि याला मंद आचेवर ठेवून द्यायची. आपण याला प्लेट झाकून ठेवायचे थोडा वेळ. याला आपण प्लेट झाकून थोड्या वेळासाठी ठेवूया. गॅस ही कमीच ठेवायची म्हणजे ते मुरून शिजेल. एकदा भाजी चेक करून पाहूया. याचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आपण थोडं यात पाणी घालायचं, जसं वाटेल तसं आवश्यकतेनुसार टाकायचं आणि याला पुन्हा आपण मंद आचेवर शिजवायची. अशा प्रकारे आपली वाघाट्याची भाजी रेडी आहे. यात आपल्याला जो काळा मसाला घेतलेला होता, गोडा मसाला, तो आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर थोडी कोथिंबीर पण घालायची आहे. अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली वाघाट्याची भाजी बनलेली आहे. आपणही मी सांगितलेल्या पद्धतीने बनवावी. आषाढी एकादशी नंतर जी येणारी बारस आहे, त्या बारसेला या भाजीनेच आपण उपवास सोडावा आणि याची चव कशी लागली ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. याचे जितके महत्त्व आहे आषाढीला, तसे आपल्याला जर अवेलेबल असेल तर आपण कधीही खाऊ शकता किंवा बनवू शकता. महत्त्वाचं म्हणजे बनवू शकता. अशा प्रकारे आपण भाजी बनवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर अशा प्रकारे वाघाट्याची भाजी तयार झालेली आहे. आपण आषाढी एकादशीच्या बारसेला याचा आस्वाद घेऊ शकता. या प्रकारे बनवा आणि यावरच उपवास सोडवा. माझी आपल्याला एक विनंती, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक द्या, शेअर करा आणि सगळ्यांना या भाजीचा आस्वाद घ्यायला सांगा. महत्त्वाचं म्हणजे कशी भाजी लागली याची कमेंट्स पण द्या. अशा प्रकारे वाघाट्याची भाजी ही तयार झालेली आहे. आपण याचा आस्वाद घेऊ शकता. आषाढी एकादशी नंतर येणाऱ्या बारसेला यावरच उपवास सोडवावा. त्यानंतर भाजी आपण करून बघा आणि चवीला कशी लागली याची कमेंट्स पण द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक द्या, शेअर पण करा आणि आपल्या मित्रमंडळींना पण सांगा. या भाजीसाठी लागणारे जे इन्ग्रेडियंट्स आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे. आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या म्हणजेच देवशयनी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.